माफ करा बाबासाहेब, चुकलात तुम्ही. या अशा पिढीसाठी उगाच झुंजलात तुम्ही. यांची विचारसरणी झाली टोटल बर्बाद, म्हणून यांच्या विचारांना आता रुतताय तुम्ही. आई बाबा नेहमी बोलायचे की तू गाणे बनवतोस तर मग तू बाबासाहेबांवर गाणं का नाही बनवत, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तर तू त्यांच्यावर गाणं का नाही बनवत. तर माझं असं होतं ना की त्यांच्याबद्दल मला तेवढं नॉलेज नाहीये ज्याच्यावर मी ज्या बेसवर मी गाणं लिहू शकतो, आहे की नाही. तर जर मला त्या व्यक्तिमत्वावर मला एखादं गाणं रेडी करायचं आहे तर मला त्यांची हिस्ट्री, त्यांनी काय केलं, कशा प्रकारे केलं, कसं केलं, कुठून सुरुवात केली, हे सगळं नॉलेज, प्रॉपर नॉलेज असणं मला गरजेचं आहे. तर मग नॉलेज ग्रॅब करत गेलो, वाचन करत गेलो, त्यांच्याबद्दल थोडं नॉलेज घेतलं, जेवढं भेटेल इंटरनेटवरून, पुस्तकांमधून, एक्सपिरियन्स व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडून नॉलेज घेत गेलो. मग तेव्हा माझे मुद्दे मला कळायला लागले की ओके हे असं होतं, यांनी अशा प्रकारे काम केलेलं, यांनी असं केलेलं. तर इव्हन मी हे गाणं लिहिताना त्यांच्या सोबत सुद्धा बसलो जे बाबासाहेबांच्या अपोजिट आहेत, कारण मला जाणून घ्यायचं होतं की ह्यांना काय नाही पटत आहे, आणि जर ह्यांना नाही पटत आहे तर ते का नाही पटत आहे आणि त्याला आपण कशा प्रकारे पटवून देऊ शकतो. तर त्यांच्यासोबत सुद्धा बसलो, तेव्हा मला काही जे त्यांचे डाऊट्स होते ते मला कळाले, त्यांचं निवारण कसं करायचं हे मला गाण्यामध्ये त्यांचे निवारण करायचं होतं. तर मग असं हळूहळू करता प्रॉपर नॉलेज तयार झाला, प्रॉपर माझ्या गाण्याचा साचा तयार झाला आणि मग त्याला मी लयबद्ध केलं आणि गाणं निर्माण झालं.